संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकरांनी काल मोठ्या संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा तिसरा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेलाय. त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवर रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि संपूर्ण वातावरण संगीतमय झालंय. संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली. विविध कार्यशाळा, चित्रप्रदर्शन आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी फेस्टिवलचा उत्साह आणखीन वाढवलाय. कलेचा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या फेस्टिवलचं खरं यश आहे. लहानपणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला, संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला. अशा महोत्सवामुळे ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतं. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही. या प्रसंगी परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी शान यांचं स्वागत सत्कार केले व शुभेच्छा देतेवेळी जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तसेच यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.